नमस्कार मित्रांनो, लपंडावच्या आजच्या म्हणजे 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गौतमने आता सगळे हिंट्स दिले सखीला आणि सखी कान्हाला घेऊन मनस्विनी विलावर पोहोचले जिथे सखीची खरी आई आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की परशु कान्हाला घरातून बाहेर हाकलण्यासाठी काहीतरी कारस्थान रचतोय. त्यासाठी त्याने आजच्या भागात प्लॅनिंग सुद्धा केली आहे. दुसरीकडे आता मनस्विनीला सखी आणि कान्हावर डाऊट सुद्धा आलाय. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. ज्याने चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कनेक्ट होण्यासाठी मी कमेंटमध्ये एक व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक देते, तर नक्की जॉईन करा. त्यामध्ये मी सगळे सिरियलचे अपडेट्स देणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. सखी त्या मनस्विनी विलाच्या फोटोकडे बघू लागते, जो फोटो आता सखीपर्यंत गौतमनेच पोहोचवला असतो आणि गौतम सखीच्या खोलीबाहेरून सगळं बघत असतो. सखी आता त्या फोटोकडे बघते, पण तिला आता काहीच समजत नसतं. गौतम बाहेर जो उभा असतो तो मनात म्हणतो, अगं सखी, या जागी तुझी खरी आई आहे, तू लवकरात लवकर या जागेवर पोहोच, असं सगळं गौतम मनात म्हणतो आणि गौतम तिथून निघून जातो. आता काय होतं, सखी त्या फोटोकडे बघतच राहते आणि विचार करते की हा फोटो या ट्रे मागे आला तरी कसा आणि हा बंगला कोणाचा आहे. त्यावरचं नाव वाचत आता सखी म्हणते, मनस्विनी विला. सखी आता विचार करत राहते आणि इकडे आता दुसरा दिवस उगवतो. मीनाक्षी पूजा करत असते आणि परशु मागे हात जोडून उभा असतो. मीनाक्षीची आरती वगैरे करून झाल्यावर आता हा परशु मीनाक्षीला विचारतो, मीनाक्षी, मला सांग, काल रात्री तू इतकं खोदू विचारलंस त्या सखीला, तरी तिने डिवोर्सचा विषय काढलाच नाही? मीनाक्षी सुद्धा म्हणते, नाही ना, अहो मला तर असं वाटतंय की तिला डिवोर्सचा विषय काढायचाच नाहीये. जाणून जाणून ती या विषयापासून लांब पडतीये. हे सगळं ती मुद्दामच करतीये. तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. तर परशु म्हणतो, काय नवीनच भानगड आहे ही? तर आता मीनाक्षी थोडी घाबरते आणि ती परशुला म्हणते, मला तर आता असं वाटायला लागलं, तो कान्हा या घरात कायमचा ठाम मानून तर नाही बसणार ना? परशु आता मीनाक्षीला म्हणतो, अगं नाही, तसं काहीच होणार नाही. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, हा परशु म्हणतो मीनाक्षीला, जर सखी मुद्दाम विषय नसेल काढत तर आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. तसाही त्या कान्हाबरोबर माझा हिशोब बाकीच आहे. मला त्याने सामान उचलायला लावलं ना. आता बघ मीनाक्षी, मी त्याला त्याचं दुकानच गुंडाळायला लावतो. तर आता मीनाक्षी म्हणते परशुला, नक्की तुमच्या डोक्यात काय सुरू आहे? नाही म्हणजे जे काही कराल ना ते मला सांगूनच करा. पण परशु म्हणतो आता या मीनाक्षीला की नाही, आता मी सांगून नाही, आज रात्री तू डायरेक्ट बघच मीनाक्षी. आज ती सखी स्वतःहून त्या कान्हाला डिवोर्स देते की नाही तू बघच. बघूया मित्रांनो, हा परशु त्याच्या या प्लॅन मध्ये सक्सेसफुल होतो की नाही. तर देवासमोर आता हात जोडून परशु आणि मीनाक्षी तिथून निघून जातात. त्यानंतर तिथे गौतम येतो आणि गौतम सखीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. हात जोडून तो देवाला म्हणतो, काल मी सखीपर्यंत मनस्विनी विलाचा फोटो पोहोचवलाय, पण आता देवा तू तुझा चमत्कार दाखव. सखीला त्या मनस्विनी विलाचा शोध घेत घेत त्या जागेवर पोहोचव देवा आणि तिलाही कळू देत तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग तिथे आहे, त्या बंद दाराच्या आड तिची येण्याची वाट बघतोय. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा त्याच्या गेस्ट रूम मध्ये असतो आणि कान्हाने त्याचा पूर्ण प्लॅन त्याच्या नवीन कपाटात लावला असतो. आपला कान्हा सुद्धा काय इतक्या मोठ्या रिस्क घेतो मला समजत नाही. तर तिथे आता सखी सुद्धा येणार आहे. बघा काय होतं. आता कान्हा त्या कबटकडे बघतो ज्यामध्ये त्याने पूर्ण क्रॉस लावून ठेवले असतात आणि सगळ्यांचे फोटोज असतात, कटिंग्स असतात, राघव कामत, परशु कामत, तेजस्विनी कामत, गौतम, सखी, सगळ्यांचे. तर काय होतं, आता कान्हा त्या कपाटाच्या समोर उभा राहतो आणि त्या फोटोकडे, त्या सगळ्या फोटोजकडे बघत म्हणतो, कामत कंपनीच्या 70 एम्प्लॉईजनी राजीनामा दिलाय. आता माझं ध्येय हळूहळू जवळ येत आहे आणि सरकारची खुर्ची आता जरा डगमगायला लागली आहे आणि आता या खुर्चीचा एक पाय तोडण्यासाठी मला आता फक्त एका डावाची गरज आहे आणि हा एक डाव सरकारला उद्ध्वस्त करण्याच्या महत्वाच्या पायरीवर, त्या टप्प्यावर मला नेऊन पोचवेल. आणि हा टप्पा सुरू होतो सरकारांच्या कंपनीत काम मिळवण्यापासून. म्हणजे मित्रांनो, लवकरच आता कान्हा सरकारच्या कंपनीमध्ये नोकरी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तितक्यात काय होतं, तिथे आता सखी येते आणि सखीच्या लक्षात येतं की कान्हा कपाटात बघतोय आणि काहीतरी बोलतोय. सखी आता कान्हाला आवाज देते आणि कान्हा एकदम दचकतो आणि सखीकडे बघतो. कपाटाचे दार उघडेच असतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि परशुने एका लॉयरला फोन केलाय आणि तो त्या लॉयरला सांगत असतो की त्या पेपर्सला आत्ताच्या आत्ता तयार करायचंय आणि आज रात्रीच कामत हाऊस मध्ये ते सगळे पेपर्स घेऊन हजर व्हायचंय. तर हा वकील आता परशुला म्हणतो, हो ते सगळं बरोबर आहे, पण तिथे सरकारच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार? तर हा परशु इथे हसतो आणि त्या वकिलाला म्हणतो, ती सखी आहे ना सरकारांच्या प्रश्नांना तोंड द्यायला. यू डोंट वरी, फक्त ते पेपर सखीने बनवलंय असं सांगायचंय तुम्हाला. तर हा वकील परशुला म्हणतो, दिसत नाही पण तुम्ही हुशार आहात. तर हा परशु त्या वकिलाला म्हणतो, खोटे साहेब, मी जे आहे ना ते मला सांगू नका आणि तुम्हाला काही जर शंका असेल तर मला विचारा.
तर हा वकील विचारतो परशूला, हो आता पुढचा प्रश्न, मी जर पकडले गेलो तर? आता परशू म्हणतो, अहो तुम्ही वकील आहात ना, मग आता तुम्ही काय कारण द्यायची हे सुद्धा आता मी शिकवायचं आहे का तुम्हाला? पण शार्प वेळेत हजर राहायचं. आज संध्याकाळी दिवे लागल्यानंतर कामत हाऊस मध्ये भडका उडाला पाहिजे. तर हा वकील ओके म्हणून फोन ठेवून देतो. तर मित्रांनो, हे लपंडावाले नवीन नवीन वकील कुठून शोधून आणतात मलाही समजत नाही. हा तिसरा वकील आहे आतापर्यंत. असो, तर आता काय होतं, फोन ठेवल्यावर हा परशू म्हणतो, कान्हा तू तर गेलाच आता. पण मित्रांनो, नो डाऊट हा परशू चांगलाच तोंडावर आपटणार आहे आणि ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, इथे आता परत गेस्ट रूम मधला सीन आपल्याला दाखवला जातो, जिथे आता सखी कान्हाला विचारते, काय करतोयस तू? तर कान्हा एकदम झटक्याने कपाट बंद करतो. आता सखी कान्हाजवळ चालत येते आणि म्हणते, त्या कपाटात काय आहे? काय लपवतोयस तू माझ्यापासून? तर कान्हा आता थोडा घाबरतो आणि सखीला म्हणतो, लपवतोय म्हणजे लपवत नाहीये मी काही. तर आता सखी सुद्धा कान्हाला म्हणते, अरे आत्ता काहीतरी बघत होतास ना? तर आता कान्हा म्हणतो, बेबी सरकार तुम्हाला पण ना नको त्या गोष्टी बघायची काय एवढी गरज आहे ना, मला समजतच नाही. सखी म्हणते, अच्छा नको त्या गोष्टी? कान्हा म्हणतो, हो ना. तर आता सखी म्हणते कान्हाला, मग नको त्या गोष्टी ठेवायच्याच कशाला? कान्हा म्हणतो, असतात काही आता पर्सनल गोष्टी. सखी आता कान्हाला म्हणते, अच्छा असं काय पर्सनल आहे रे जे मी बघू नये, तुला असं वाटतं? तर आता कान्हा सुद्धा उत्तर देऊ देऊ दमून गेला असतो. कान्हा आता सखीला म्हणतो, तुम्ही बाबा फार प्रश्न विचारता. तर आता सखी विचारते परत, सांग ना मग काय बघत होतास तू, किंवा मला दाखव. आणि सखी कपाट उघडण्याचा प्रयत्न सुद्धा करते. कान्हा आता सखीला थांबवतो, तो म्हणजे असा कपाटाला खेटूनच असा उभा असतो, हलत सुद्धा नाही तिथून. आणि तो आता सखीला उत्तर देतो. सखीला म्हणतो, एक मिनिट सगळं सांगतो मी तुम्हाला. ऍक्च्युली या कपाटात, आणि लगेच कान्हा टोन चेंज करतो आणि म्हणतो, माझे काही फाटके बन्यान आहेत. आता सखी एकदम डिस्गस्टिंग लुक देते, एकदम आश्चर्यचकित असते ती हे ऐकून. पुढे आता कान्हा म्हणतो, हो ते आता जुने झालेत, कपडे खराब झालेत म्हणून मी ते टाकून दिलेत, आणि मी त्यांना टाकून दिलंय म्हणून त्यांना वाईट वाटतंय. सखी मॅडम ते रुसले आहेत माझ्यावर तुमच्यासारखे. आता सखीला ऐकायचं नसतं हे सगळं, तरी बिचारी चुपचाप ऐकत असते. पुढे आता कान्हा म्हणतो, म्हणून मी त्या सगळ्या कपड्यांना सांगत होतो, बाबांनो माझ्यावर रुसू नका, कारण आता मी बेबी सरकारांचा नवरा आहे, बेबी सरकारांचा. मग आता मी असं फाटकं तुटकं घालू शकत नाही, मला शोभत नाही ते. आता शेवटी प्रश्न स्टेटसचा आहे ना. आणि मित्रांनो, पुढे आता कान्हा म्हणतो सखीला, बन्यांचं तर सोडा, त्याच्या बाजूनं माझ्या जुन्या अंडरवेअर्स आहे असं तो आता सखीला म्हणतो. आणि त्याच्या पाठीमागे तर एवढं. आता हे ऐकूनच सखी जोरात किंचाळते आणि तिथून पडते आणि म्हणते, छी आता मला काहीच ऐकायचं नाही आणि बघायचं तर बिलकुलच नाही. पुढे आता कान्हा सखीच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, नाही मी काही तुम्हाला सांगत नाही आता पुढे, आणि तुम्ही बघूही नका. सखीने पूर्ण बोट तिच्याशी कानात टाकले असतात आणि सखी म्हणते आता कानाला घाणेरडा कुठला. त्यानंतर कान्हाचं लक्ष जातं, सखीच्या हाती तो फोटो असतो मनस्विनी विलाचा. तर कान्हा म्हणतो, तुमच्या हाती काय आहे? आणि पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, आता तुमच्या कानातले बोट काढा, मी काही बोलणार नाही आता त्या विषयावर. आणि त्यानंतर कान्हा त्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो, हे काय मनस्विनी विला? त्यावर पाटी लावली असते त्या घराच्या फोटोवर, त्यामुळे कान्हातही नाव घेतो. पुढे आता कान्हा थेट विचारतो सखीला, मनस्विनी? सखी मॅडम तुमची कोणी मावशी आहे का मनस्विनी? तर मित्रांनो, तुक्क्यात का होईना, अंदाजे का होईना, कान्हाने बरोबर गेसिंग केलंय. तर इथे आता सखी कान्हाला म्हणते, नाही माझी तर कोणी मावशी नाही आहे, ऑफकोर्स तुला माहिती नसतं. तर आता कान्हा म्हणतो सखीला, मग तुमच्या गावाकडचा वगैरे वाडा आहे का हा? म्हणजे मोठ्या लोकांचा असतो ना ते फार्म हाऊस वगैरे, म्हणून आपलं विचारलं मी. तर आता सखी कान्हाला म्हणते, अरे मलाही नाही माहिती, मी सुद्धा याआधी कधीच हा बंगला बघितला नव्हता. तर आता कान्हा सखीला विचारतो, तर हा फोटो तुमच्याकडे आला कुठून? तर सखीला एकदम आठवतं की ती जेव्हा चहा पित होती, चहा तेव्हा सांडला असतो आणि त्या स्ट्रेच्या मागे हा फोटो असतो लावलेला. सखी आता कान्हाला सगळं सांगते आणि सखी आता टेन्स्ड असते. त्यामुळे कान्हा आता सखीला म्हणतो, एवढंच व्हय? अरे मग द्या की सोडून, आला असेल कुठून तरी हा फोटो. पण सखीचं मन मानत नसतं. सखी तो फोटो तिच्याकडे परत घेते आणि कान्हाला म्हणते, नाही रे कान्हा, काही वस्तू ना अशा असतात की त्या बघितल्या की किंवा त्यांना स्पर्श केला की असा काहीतरी वेगळाच फील येतो, असं वाटतं की काहीतरी जुनं रिलेशन आहे आणि कान्हा या फोटोतलं घर मला बोलवतंय असं मला वाटतंय. तर आता कान्हा सगळं कॅज्युअलीच घेत असतो. कान्हा सखीला म्हणतो, बापरे म्हणजे तुम्ही इतक्या जुन्या आणि अँटिक आहात का? तर आता सखी कान्हाकडे चिडत बघते. कान्हा म्हणतो, सॉरी पण तुम्ही त्या फोटोकडे तरी बघा, अहो केवढा जुना फोटो आहे तो, आणि मुळात तो फोटो बघून असं वाटतं की ते घर असेल की नाही अस्तित्वात. आता कान्हा सखीला म्हणतो, मला तरी वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाहीये, विसरून जा तुम्ही हे सगळं. पण आता सखीच्या मनात काहीतरी सुरूच असतं. सखी कान्हाला म्हणते, तुला खरंच असं वाटतंय का? कान्हा म्हणतो, वाटतंय, अरे खात्री आहे माझी, विसरून जा हे सगळं, याला काही अर्थ नाहीये. हा सखी सुद्धा तर ठीक आहे म्हणते आणि ती तिथून जात असते. तितक्यात कान्हा तिला हाक मारतो आणि म्हणतो, बेबी सरकार तुम्ही ठीक आहात ना?
तर सखीला काहीच समजत नसतं. कान्हा सखीला विचारतो, म्हणजे तुम्ही, मी सगळं ठीक आहे ना? सखी म्हणते कान्हाला, म्हणजे? तर आता कान्हा थोडं स्पष्टच बोलतो आणि सखीला म्हणतो, म्हणजे तुम्ही एवढं मोठं चॅलेंज जिंकून घरी परत आलात, तर तुम्ही घरी सेटल झालायत ना आता, असं विचारायचं होतं मला. सखी म्हणते, यात काय सेटल व्हायचं? आणि सखी आता सॅड टोन मध्ये म्हणते, ती आता दुःखी होते आणि म्हणते, माझ्याच तर घरी आले मी परत. आणि पुढे काहीही न बोलता सखी आता तिथून निघून जाते. पण मित्रांनो, कान्हाचं आता सखीला विचारण्यामागचं कारण हे असतं. कान्हा आता सखी गेल्यावर मनात म्हणतो की इथे आल्यापासून तुम्ही एकदाही डिवोर्सचा विषय काढला नाहीये. पुढे आता कान्हा स्वतःला म्हणतो, कधी कधी काही गोष्टी विसरण्यात जो आनंद असतो ना, तो लक्षात ठेवण्याच्या आनंदापेक्षा मोठाच असतो. पुढे आता कान्हा म्हणतो, सगळं विसरा तुम्ही, पण मला विसरू नका. आता कान्हा एकदम अशी हाताची घडी करतो आणि म्हणतो, इफ जर तुम्ही आपल्या डिवोर्सचा विषय विसरलात तरच मला माझं ध्येय साध्य करता येईल. असं सगळं कान्हा आता स्वतःला बोलतो. तितक्यात काय होतं, आता सखी तिच्या खोलीत जात असते तर वाटेतच तिला गौतम दिसतो. सखीच्या हातून तो फोटो आता खाली पडतो. आता काही गोष्टी गौतमच्या लक्षात येतात. गौतम तो फोटो उचलून परत आता सखीच्या हाती देतो आणि गौतम मनात म्हणतो की सखीने तर हा फोटो बघितलाय आणि तिची उत्सुकता सुद्धा वाढली आहे, हे चांगलंच झालंय. त्यानंतर गौतम आता सखीला तो फोटो देत म्हणतो, हा फोटो पडला होता खाली, पण हा कसला फोटो आहे ग सखी? सखी म्हणते गौतमला, काय माहिती रे काका, कुठला तरी जुना बंगलो दिसतोय. तर आता गौतम विचारतो सखीला मुद्दामच, नाही म्हणजे तुझ्याकडे हा फोटो कुठून आला? मित्रांनो बघत राहा, तिथे आता सरकार सुद्धा येणार आहे. तर सखी सांगते गौतम काकांना, माझ्याकडे तसा रॅन्डमलीच आलाय हा फोटो, म्हणजे काका तूच बघ ना, हा फोटो किती जुना आहे, आय डोंट नो. तर आता गौतम मनात म्हणतो, सखी तुझ्यासाठी हे घर शोधून काढणं खूप महत्वाचं आहे. हे घर तुझं अख्खं आयुष्य बदलू शकतं. आणि गौतम आता सखीला म्हणतो, सखी मला काय वाटतं, आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्याच्या मागे काही ना काही कारण असतंच. म्हणजे बघ ना, हा फोटो तुला मिळालाय, ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असणारच. गौतम इथे आता सखीला इनडायरेक्टली हिंट्स देत असतो. सखी सुद्धा आता गौतमला म्हणते त्या फोटोकडे बघतच, हो काका तुझं म्हणणं बरोबर वाटतंय, पण आता बघ ना, हा फोटो किती जुना आहे, त्यात मला हा बंगलो सुद्धा ओळखीचा नाही वाटत. मी कान्हाला पण विचारलं, तो पण म्हणाला नथिंग स्पेशल. पुढे आता गौतम म्हणतो, नाही मला असं वाटतंय की मे बी तितक्या तिथे आता सरकार येते आणि या दोघांना म्हणते, काय काय चाललंय, नाही म्हणजे काका आणि पुतणीचं काय सुरू आहे. तर गौतमचं लक्ष आता त्या फोटोकडे जातं. त्याला वाटत असतं की मनस्विनीला हा फोटो दिसता कामा नये, नाहीतर खूप मोठी गडबड होईल. आता ही मनस्विनी थोडी दूर उभी असते आणि ही म्हणते या दोघांना, ओ अच्छा, म्हणजे मला अजून कसा त्रास देता येईल याचं प्लॅनिंग करताय का तुम्ही दोघं? सखी सुद्धा आता टोमणा मारते आणि म्हणते, चोराच्या मनात चांदणं. आणि सखी आता सरळच म्हणते, या सरकारला, तुम्ही इतरांविषयी जसा विचार करता तर बाकीच्यांनीही तसं करावं असं नेसेसरी नाहीये ना, पण काय तुम्हाला तर असंच वाटतं ना? तर आता गौतमच म्हणतो सखीला, सखी तू जा, या मनस्विनीची नजर त्या फोटोवर पडू नये म्हणून. सखी सुद्धा आता गौतमला म्हणते, हो काका, आणि सखी तिथून निघून जाते. गौतमही जाणार असतो, पण ही मनस्विनी गौतमला थांबवते. त्याच्याजवळ ती चालत येते आणि त्याला परत एकदा धमकावते आणि त्याला म्हणते, गौतम तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, कोणतंही वाकडं पाऊल तू उचलणारच नाही याची मला खात्री आहे. पण गौतम तरीही अधूनमधून तुला आठवण करूनच देते. तुला जर आता कुल्फीला सेफ ठेवायचं असेल तर मला सेफ ठेवण्याची जबाबदारी ही तुझी. गौतम आता मान डोलावतो. पुढे आता मनस्विनी म्हणते, आय नो तुला माहिती आहे, पण तरीही जस्ट तुला रिमाइंड करून देते. तर आता गौतम म्हणतो, ऑफकोर्स आय नो. आणि मनस्विनी बघा आता म्हणते गौतमला, गुड फॉर यू. आणि मुद्दामस्ती आता गौतमला म्हणते, छोटे भाऊजी. तर गौतम आता असा मनस्विनीकडे बघतो आणि मनस्विनी तिथून निघून जाते. मित्रांनो, मनस्विनीला त्या फोटो बद्दल लवकरच कळणार आहे. तिला शंका येते, पण इथे काय होतं, मनस्विनी निघून जाते आणि गौतम स्वतःला म्हणतो, जर सखी त्या फोटो पर्यंत पोहोचणार नसेल तर मलाच काहीतरी करावं लागेल. आणि गौतम आता लवकरच सखीला लोकेशन्स आणि व्हिडिओज पाठवणार आहे मनस्विनी विलाचे. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या खोलीत असते आणि तिने एक व्हाईट बोर्ड घेतला असतो, त्यावरती सगळं सिनोनिम्स वगैरे शिकवत असते आणि रिंग लाईट वर फोन ठेवून ते सगळं रेकॉर्ड करत असते. सगळा घाट तिने चाळीतल्या मुलांसाठी घातला असतो, त्यांचा अभ्यास पडू नये म्हणून. सखीने सगळं आता रेकॉर्ड केलं असतं आणि सगळं शिकवलं असतं आणि ती होमवर्क सुद्धा देते चाळीतल्या मुलांना. आणि रेकॉर्ड करून झाल्यावर सखी तो फोन तिच्या हाती घेते आणि म्हणते, लगेचच आता सगळ्या चाळीतल्या मुलांना हा व्हिडिओ पाठवून देते, म्हणजे त्यांचा वेळेत अभ्यास सुरू होईल. इथे येऊन सुद्धा सखीला खूप काळजी असते चाळीतल्या लोकांची. त्यानंतर आता सखी म्हणते, हा आता मी नेक्स्ट चॅप्टर शिकवते आणि तो रेकॉर्ड करते. तर बघा मित्रांनो काय होतं, तितक्यात सखीचा फोन वाजतो आणि ते मेसेजेस बघून आता सखीला धक्का बसतो. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा आता या सरकार बरोबर खाली असतो हॉलमध्ये आणि त्याला आता सरकारचं लेक्चर ऐकावं लागतं. ही सरकार आता म्हणत असते कान्हा समोर, अचानक कुठून तरी एक फालतू कंपनी येते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या कंपनीचे शेअर्स विकत घेते. एकाच वेळी 70 एम्प्लॉईज
रिझाईन करतात. या सरकारशी पंगा घेण्याची ही हिम्मत कोणात आहे? तर कान्हा आता म्हणतो, मला असं वाटतं ही सरकार आता कान्हाला काही बोलू सुद्धा देत नाही, त्याच्या अंगावरच धावते आणि म्हणते, तुला काय वाटतं ना, हे मॅटर करत असेल का मला? तुला जोपर्यंत मी तोंड उघडायला सांगत नाही तोपर्यंत गपचूप राहायचं, झेपीट. तर कान्हा सुद्धा आता नाटक करतो आणि हो सॉरी असं म्हणतो. पण कान्हाला खूप छान वाटत असतं मनस्विनीची ही अवस्था बघून. तितक्यात तिथे आता घाई गडबडीने सखी येते आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा चल पटकन. तर आता ही सरकार सखीवर ओरडते आणि म्हणते, कामाचं बोलतोय आम्ही. तर आता सखी म्हणते, तुमच्या कामापेक्षा माझं काम इम्पॉर्टंट आहे. आणि सखी आता चक्क कान्हाचा हात पकडते आणि त्याला ओढतच या सरकार समोरून येते आणि त्याला म्हणते, कान्हा चल पटकन, मला तुझी हेल्प हवी आहे. पण मात्र या मनस्विनीला आता डाऊट येतो आणि ती म्हणते, सखीचा काहीतरी प्लॅन दिसतोय. असं काय वाटतंय मला, ती काहीतरी प्लॅनिंग करतेय म्हणून. तर बघा मित्रांनो, आता सखीने कान्हाला तिच्या खोलीत आणलं असतं. कान्हा विचारतो, बेबी सरकार काय झालं, इतक्या घाईत का आणलं? तर सखी म्हणते, हे बघ आधी. आणि सखी तिचा फोन दाखवते कान्हाला आणि तो फोटो सुद्धा दाखवते आणि म्हणते, बघ या व्हिडिओतलं हे ठिकाण आणि या फोटो मधलं हे ठिकाण. कान्हा, मला हे दोन्ही ठिकाणं अगदी सेम वाटतायत. कान्हा पण बघतो आणि म्हणतो, हो सेम तर आहे. आता गौतम सुद्धा यांच्या खोली बाहेर येतो चेक करण्यासाठी. आता सखी पुढे काय करणार आहे? तर सखी कान्हाला म्हणते, कान्हा मला तर असं वाटतंय कोणीतरी आपल्याला सिग्नल्स देण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी सांगू पाहत आहे. मी या नंबरवर कॉलही करून बघितला ज्यांनी मला हे व्हिडिओज पाठवले, पण नेमका तो फोन बंद येतोय. तरी आता कान्हा म्हणत असतो सखीला, हा तर मग हा योगायोग असेल, आलं असेल जुडून. पण आता सखी ठाम असते. सखी म्हणते, नाही इतका कोइन्सिडन्स शक्यच नाहीये. पुढे आता सखी म्हणते, कान्हा हे पॉसिबल नाहीये इतका योगायोग, आपण त्या जागी जाऊन बघायलाच पाहिजे आणि खात्री करून घेतली पाहिजे. मला असं वाटतंय आपल्याला जे प्रश्न पडले त्याचं उत्तर तिथेच मिळेल. कान्हा, मला तरी वाटतंय की आपल्याला तिथे जावं लागेल. तर आता कान्हा विचार करतो. गौतम आता बाहेर उभा असतो आणि त्याला आता हे बघून बरं वाटतं आणि गौतमला आता लगेच आठवतं की गौतमनेच तिथे जाऊन स्वतः मनस्विनी विलाचे व्हिडिओज घेतले असतात आणि अननोन नंबरवरून ते सखीला पाठवले असतात. इव्हन त्या खोलीचाही जिथे सखीची खरी आई असते त्याचा व्हिडिओ सुद्धा आता गौतमने सखीला पाठवले असतात आणि गौतम हे सगळं सखीला माहिती पडावं तिची खरी आई कोण आहे यासाठी तो करत असतो. सखीने तो फोटो कॅज्युअली घेतला असतो थोडा, म्हणून आता गौतमने ते व्हिडिओ सखीला पाठवले असतात. त्यानंतर गौतम ते सिम सुद्धा आता तोडून टाकतो ज्यावरून त्याने सखीला फोटोज आणि व्हिडिओज पाठवले असतात. म्हणून गौतम आता समोर सुद्धा येत नाही. तर मित्रांनो, खूप हुशारीने आता गौतमने काम केलंय. गौतम आता हळूच आवाजात म्हणतो, सखी जा तिथे, त्या जागेवर तुझी खरी आई आहे. हे सगळं आता तो प्रेझेंट मध्ये म्हणत असतो सखीला आणि सखी कान्हाला म्हणते सुद्धा, चल कान्हा लगेच जाऊया. तर आता हे ऐकून गौतम तिथून पटकन निघून जातो आणि सखी आता कान्हाला घेऊन जाते. कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही लोकेशन चेक करत राहा. आणि सखी कान्हाच्या बुलेटवर बसते आणि दोघेही बुलेटनी आता मनस्विनी विलावर जाणार आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण बघणार आहोत तेजस्विनी म्हणत असते, मनस्विनी तुझी वाईट वेळ लवकरच संपेल. ज्या दिवशी माझी सखी माझ्यापर्यंत पोहोचेल तिथून माझी चांगली सुरुवात होईल. आणि तसंच होतं. सखी आणि कान्हा तिथे पोहोचतात आणि शटर उघडून बघतात तर त्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. पण दुसरीकडे आता मनस्विनी सखीच्या खोलीत जाते आणि तिला तो फोटो दिसतो मनस्विनी विलाचा. तर बघूया मित्रांनो, आता ही मनस्विनी काय करणार आहे तिला माहिती झाल्यावर. सखी तिच्या खऱ्या आईपर्यंत पोहोचेल का, की त्या आधीच मनस्विनी तेजस्विनीला तिथून गायब करेल, हे आपल्याला लवकरच समजेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.